आमच्या गावाकडे एक म्हण आहे, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. आणि ही म्हण माझ्या लाडके एकूमामाला आणि महायुतीच्या समस्त लोकांना तंतोतंत लागू पडते. एक मातोश्रीचा निष्ठावंत कट्टर शिवसैनिक ज्याला परभणीचा महापौर केला, त्यावेळेला चित्रा वाघ असतील, एकूमामाच्या गटातले लोक असतील, महायुतीतले राणेंची कार्टी असतील, प्रत्येकाने उद्धव साहेबांवरती टीका करून तोंडसूक घेतलं, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. ऊर तर इतका बडवला, मला वाटलं यांची हाडच येतात की काय छातीच्या पिंजऱ्याची बाहेर. असो, आज परभणी आणि हिंगोलीसाठी स्थानिक स्वराज्यासाठी जो उमेदवार दिलेला आहे सईद खान, तो मुस्लिम नाही बरं, तो एकदम कट्टर हिंदू आहे. बरोबर ना राण्यांच्या कार्ट्यांनो आणि चित्राताई? असो, मला या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगायचं आहे, तुम्ही तुमचा थोतांडपणा स्वतःच बाहेर आणत आहात. आम्ही तुम्हाला काही सांगायची गरज सुद्धा पडत नाहीये, स्वतःच ढोंगीपणा तुमचा बाहेर येतो आहे. असो, मला राणीच्या कार्ट्यांना, चित्राताईला आणि माहितीच्या तमाम लोकांना विचारायचं आहे, आता हा जो उमेदवार आहे सईद खान, याला तुमचे लोक मतदान करणार की तुम्हीच जे नाव दिले हिरवा साप म्हणून दुर्लक्षित करणार? उत्तर नक्की द्या बरं. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.